राज्यातील रिक्षा, टॅक्सी, मालवाहतूक वाहन चालकांनी आपल्या वाहनाचे परवाना शुल्क वेळेत न भरल्यास त्यांना प्रतिदिन 50 रुपयांचा दंड लावण्यात येत होता। याबाबत राज्यातील विविध रिक्षा संघटनांनी जिल्हा स्तरावर आंदोलने केली होती। याच पार्श्वभूमीवर नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे रिक्षा चालकांचा प्रश्न मांडला होता। त्या पार्श्वभूमीवर 28 तारखेला परिवहन सचिव आणि आयुक्त तसेच अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेण्यात आली। रिक्षा चालक सर्वसामान्य कुटुंबातील असून त्यांची उपजीविका रिक्षावरच अवलंबून आहे। प्रतिदिन 50 रुपये दंड भरणे हे रिक्षा, टॅक्सी, मालवाहतूक चालकांसाठी अन्यायकारक आहे। याबाबत आमदार जगताप यांनी मांडलेल्या प्रश्नाला यश आले आणि मंत्रिमंडळात विषय मांडला असून राज्यमंत्री दादा भुसे यांनी सविस्तर माहिती दिली। यानंतर याबाबत 50 रुपयांचा दंड पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय झाला अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली। प्रवासी रिक्षा आणि त्याचबरोबर मालवाहतूक करणाऱ्या वाहन, टॅक्सी या संदर्भामध्ये त्यांनी जर त्यांचा परवाना वेळेमध्ये नूतनीकरण केलं नाही तर त्यांना प्रतिदिन 50 रुपये दंड आकारण्यात आलेला होता। आणि ही तक्रार माझ्याकडे अहमदनगर शहराचे आमदार संग्राम जगतापांनी आणलेली होती आणि 28 तारखेला या संदर्भात मी मीटिंग परिवहन आयुक्त आणि संबंधित सगळे अधिकारी, सचिव आणि त्या सचिव दर्जाच्या अधिकारी यांची एक मीटिंग घेतलेली होती। आणि खरं तर ह्या लोकांच्यावर ते अन्यायकारकच होतं, कारण प्रतिदिन 50 रुपये, कारण हे सगळे व्यवसाय करणारे लोक असतात आणि यांचं उत्पन्न मर्यादित असताना अशा वेळेस त्यांना इतक्या मोठ्या प्रमाणावर विलंब आकार लावायचा हे थोडंसं मनाला पटत नव्हतं। परंतु आज एक चांगला निर्णय झाला, ज्याचा पाठपुरावा संग्राम जगताप आमदारांनी केला। त्याला आज आमचे सहकारी मंत्री दादाजी भुसेंनी उत्तर दिलं। मंत्रिमंडळामध्ये आमची याच्याबद्दलची चर्चा पण झालेली होती की हा आपण जो काही विना विलंब परवाना जो काही होतो तो पूर्णपणे माफ करण्याच्या बद्दलचा निर्णय झाला आणि याच्यातनं एक चांगल्या प्रकारची बरेच दिवसांची मागणी ही महायुतीच्या सरकारने पूर्णत्वाला नेली। त्याबद्दल सगळ्यांचं मनापासून अभिनंदन, धन्यवाद। बातम्यांसाठी नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।